फक्त तांदळाच्या पिठापासून बघू शकता इतका सुंदर स्नॅक, अगदी खुसखुशीत आणि घरात केलेला आहे, त्यामुळे हेल्दी आहे। तुम्ही पण खाऊ शकता, मुलांना देऊ शकता हवं तेवढं, याशिवाय प्रवासात सुद्धा कॅरी करता येईल। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण करतोय तांदळाच्या पिठापासून एक स्नॅक। यासाठी मी 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला किती करायचे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। आणि चणा डाळीचं पीठ घेतलंय पाव कप। यामध्ये बटर घेतलेला आहे मी, तर बटर 2 टीस्पून घेतलेला आहे। बटरनी छान चव येते। यानंतर तीळ घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून घ्यायचेत आपल्याला। जिरं घेतलंय 1 टीस्पून आणि त्यानंतर ओवा अर्धा ते पाव चमचा। लाल तिखट घेतलंय, चवीनुसार कमी जास्त घ्या। हळद किंचितसं आणि मीठ चवीला। आता हे मसाले आधी मिक्स करून घ्यायचे। आणि आता यामध्ये मी तेल घेतलंय, तर हे रूम टेम्परेचरचं साधं तेल आहे। कुठल्याही भाजीला जे वापरतो ते 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। आता तेलाबरोबर ही पीठ व्यवस्थित मिसळून घ्यायची। आणि आता या पिठाचा आपल्याला एक घट्टसर डो तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ अगदी फ्रेश असावं, खूप जुनं नसावं, म्हणजे त्याला वास यायला नको। आता हे पीठ मी मळून घेते। पीठ मळून झालेलं आहे। पीठ खूप सैल नसावं, जरा घट्टसरच ठेवायचं, म्हणजे जे आपले बिस्किट आहेत जे आपण करणार आहोत, जो स्नॅक तयार करणार आहोत, तो छान क्रिस्पी होईल। तर तयार पिठामधून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला। एक प्लास्टिकची शीट घ्यायची, त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये हे पीठ ठेवायचं। वरून कव्हर करायचं प्लास्टिकच्या शीटने आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला स्प्रेड करायचं आहे। पण हे आपण लाटू शकत नाही, ते चिपकेल, तांदळाचं आहे त्याच्यामुळे बाइंडिंग नसतं, त्यामुळे अशा प्रकारे आपण त्याला स्प्रेड करून घेऊ। तुम्ही एखादा तांब्या किंवा असं कुठल्याही भांड्याच्या मदतीने हे स्प्रेड करू शकता। तर अशा प्रकारे ना खूप जाड ना खूप पातळ, या प्रकारे आपल्याला हे पीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे याची एक चपाती तयार करून घ्यायची आहे। तर मी अशा प्रकारे हे स्प्रेड करून घेतलेलं आहे। याची जाडी तुम्ही बघू शकता, या प्रकारे ठेवायची आहे। आता हे कट करण्यासाठी, छोटे छोटे शेप्स देण्यासाठी मी इथे कुकी कटरचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे कुकी कटर नसतील तर छोटा ग्लास किंवा वाटी किंवा त्यासारखं काहीही वापरू शकता। मी हे वेगवेगळ्या शेप्समध्ये कट करून घेत आहे, म्हणजे मुलांना जास्त आवडतील आणि बाहेरचं खाण्यापेक्षा अर्थातच घरचं तळलेलं आहे, त्यामुळे हेल्दी आहे। तर या प्रकारे मी कट करून घेतलेला आहे। आता जे कडा आहेत त्या बाजूने काढून घ्यायच्यात अलगद। हे तांदळाच्या पिठाचं असल्यामुळे बाइंडिंग कमी असतं, त्यामुळे थोडंसं केअरफुली काढायचं। आता मी हे काढलेलं आहे, तरीसुद्धा अजिबात चिपकत नाही, सहज निघून येत आहेत। अशा प्रकारे थोडे तयार करून ठेवून नंतर तुम्ही एकत्र तळू शकता। मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल एकदम कडक गरम करायचं, त्यानंतर त्याची फ्लेम मध्यम करायची आणि हे वेफर्स कुरकुरीत तळून घ्यायचे। मित्रमैत्रिणींनो, अगदी महिनाभर सुद्धा हा स्नॅक तुम्ही साठवू शकता आणि हवा तेव्हा खाऊ शकता। प्रवासासाठी सुद्धा अगदी उत्तम आहे, अजिबात खराब होत नाही। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी अधूनमधून पलटवायचं आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून घ्यायचे। अगदी शेवटपर्यंत हे कुरकुरीतच राहतात, नरम पडत नाही। तर आता हे बॅचचे हे वेफर्स तळून झालेले आहेत। याच प्रकारे मी सगळे तळून घेत आहे। तर अगदी कमीत कमी वेळात आपला हा स्नॅक तयार झालेला आहे। आवाजावरून कळत असेल, कुरकुरीत झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।